वांदे काय आहेत आपले? आपली चूक आपल्याला लपून ठेवा वाटायली. आपल्याकडे ज्या काही गुन्हा आहेत, आपल्याकडे जे काही दोष आहेत, हे आपले, हे जर डॉक्टरला म्हणलं असतं पहिले मला चेक करा, त्याचं म्हणलं असतं का नाही? पण हे काय म्हणलं, तिला ऐकू येत नाही. वांदे आहेत का नाही? नवरा बायको या दोघांत प्रेम पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तिच्यात काय चूक आहे, आपल्यात काय चूक आहे. तिनं कधी साडी घातली तर नवऱ्याचं काम आहे म्हणली पाहिजे तू सुंदर दिसायली, पण तू काय करायला इंस्टाग्रामला बाया झूम करू करू पाहायला. एकही माणूस नाही बिना इंस्टाग्रामचा सुधरत ना. त्याला दनादन पाहायला कच्चा बदाम पक्का बदाम. वांदे थे द्यायचे. अख्ख्या सिरियल माहीत झाले आलं. काही काही तर हे तरुण पोरं आहेत वाया जाण्याचे कारण. यायचा ग्रुप 12ला ऍक्टिव्हेट होते आणि 12वाला एकमेकाला साईड पाठवतात. दनादन अख्खा आयुष्य बर्बाद त्याचं. सुधारणार आहे का? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये इथं व्याभिचाराला थारा नाहीये. या जगात प्रत्येक राजाच्या समोर मनोरंजनासाठी बाई नाचली, मात्र या देशात फक्त एका राजाच्या राज्य दरबारात बाई वाचली. त्या राज दरबाराचं नाव होतं स्वराज्य आणि त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. ते आपण लक्षात घ्यायचं. त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, पण व्हायलंय का आपलं? आपलं म्हणणं काय? परिवर्तन आहे, मला काही घेणं देणं नाहीये. जगात प्रॉब्लेम चालू आहे, मला प्रॉब्लेम आहे काही नाहीये, पण जगाचं सर्व बरोबर चालू आहे आणि मला थोडं दुःख व्हायलंय की आपण देवाला नाव बोट ठेवायलोय. जगात सर्वाचं चांगलं चालू आहे आणि आपलं जरासं बिघडलं की आपल्याला ताण कोणाचा यायलाय, मग आपण देवाकडे चाललो. नाहीतर असं इशे नाही, आपल्याला देवाशी काही घेणं देणं नाही. उदाहरण सांगितलं मी MSCBचं. सुख आणि दुःखाची व्याख्या, समाधानाची व्याख्या काय? मला किती लोकांनी मदत केली याची यादी करायची आणि मी किती लोकांना मदत केली याची यादी करायची. मी किती लोकांना मदत केली याची यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी झाली, आपल्या जीवनात समाधान चालू झालं. मग तू पैसे किती कमव, लोकांचे धुरे कर, मुकाट्या रात्री 9ला ट्रॅक्टर लाव, धुराच गायब कर, तू तडपू तडपू मरणार. मैजीब काळी आहे, बेजार होणार तू. पैसे याजान दे, काही कर, ती अवलादी खराब निघणार. त्याला पर्याय काय? समाधानाची व्याख्या आपल्याला कळाली पाहिजे. समाधान कशात आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. तिथंच आपले वांदे व्हायलेत. तिथं काय व्हायलेत? आपले वांदे व्हायलेत. नवरा बायको काय म्हणलं, तुमच्यात पहिले प्रेम. तुमच्यात प्रेम असेल तर तुम्ही लेकराला वेळ द्याल, आपलं लेकरू समजून त्याला संस्कार शिकवसाल. संस्कार नाही शिकवले तर होणार काय आहे ना? आता मी एकाला म्हणलं घरी गेल्यावर बायकोची प्रशंसा करजाय, बायकोची स्तुती करजाय, बायकोन चांगलं काम केलं चांगलं म्हणजाय. हे एक दिवस घरी लवकर गेलं 8 वाजताच. आता 8 वाजताच लवकर गेलं आणि लवकर गेल्यावर झालं काय? हे जेवायला बसलं. बायको कोमात गेली. हे एवढ्या लवकर कसं काय आलं? दररोज 11-12 वाजत होते, मित्रासोबत 90 बीटी हाणत होतं, झुलत घरी येत होतं. आज हे प्लेन कसं काय आलं? आणि प्लेन आल्यामुळं जेवायला बसलं आणि जेवायला बसल्यावर झालं काय बापा? यानं एक घास खाल्ला, थांबायचं ना जरासं. एकच घास खाल्ला आणि यानं चालू केलं, अरे बाप रे, साक्षात सुगरण हे म्हणला तू. ती कोमात गेली ना, ती याच्या तोंडापाशी गेली. माय मेलं तर पेलं बी नाही म्हणे, कसं काय चांगलं बोलायले. बायको कोमात गेली ना, यानं एकच घास खाल्ला आणि चालू केला, साक्षात तू सुगरण हे म्हणले. काय ती हाताला चव आहे? एवढ्या दिवस मित्रासोबत बाहेर होतो, 90 बिंट्या हाणत होतो, बाहेर पेत होतो. आज मला तुझ्या स्वयंपाकाची चव कळाली. माझं घर तुझ्यामुळं हे घर टिकलेलं आहे. खरं तू सुगरण हे. मागून तिनं पळी फेकून आणली. अरे मुडद्या, 10 वर्ष लग्नाला झाले, कधी स्वयंपाकाबद्दल बोलला नाही. आज लोकांच्या इथून भाजी आणली तर तुला बरी वाटायली का? वांदे आपले तिथे. वांदे काय आहेत? ते आहेत आपलं आपल्या घरातल्या ताटीवर आणि वाटीवर लक्ष पाहिजे. तेव्हा लोकाचा तांब्या आपल्या घरात घुसत नसते. लोकाचा तांब्या काऊन घुसायला आपल्या घरात? तेच आहे तरुण पोर आहेत. अरे जगात आपल्या लोक ताण देतील, टेन्शन देतील, परिस्थितीवर भांडतील. त्या परिस्थितीसाठी आपल्याला हातबल व्हायचं नाहीये. आपला स्वाभिमान जागृत करायचा आहे. शिवाजी महाराजांनी विचार केला नाही माझा बाप जहागीरदार आहे, मला माझं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचंय. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी करंगळीचं रक्त रायरेश्वराला अर्पण केलं आणि स्वराज्याची स्थापना केली. आज देवळात देव आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. हे त्याचं कारण आहे. अस्तित्व स्वतःचं निर्माण करायचं शिका. वेळ वाईट आहे, वेळ येईल, वेळ जाईल. वेळ जरी वाईट असेल तर त्या वेळेलाही आपल्याला म्हणता आलं पाहिजे, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ. ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ. वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए. अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बनाना है, रास्ता खुद बनाना है.